मात्र पुण्यातील हा मशाल मोर्चा आहे। जागेवर थांबा, आम्ही पुढे जातोय। 4-4 लाईननी बॅनरच्या पाठीमागे चालायचं लक्षात घ्या। काँग्रेसचा हा मशाल मोर्चा आहे। अध्यक्ष ऐका ना 2 मिनिटं बाईट इथे करूया का? पुण्यातल्या मशाल मोर्चामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झालेले आहेत। काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। पुण्यात वोट चोरी विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आक्रमक झालेत। त्यांनी मशाल मोर्चा काढलेला आहे। ए पोपट पुढे वाद नको, पोपट पुढे, पोपट कडे हे मागवा ना, वॅक्स मागवा ना। मग स्पीकर बंद करायला लावा। वर धर अध्यक्ष आज मशाल मोर्चा मशाल रॅली काढताय, काय नेमकं याचं कारण आहे, काय भूमिका आहे काँग्रेसची? अरे केलंय, अरे यांना कुठं टाकलंय? आपल्याला सर्वांना कल्पना असेल, राहुलजी गांधी आणि सर्व महाविकास आघाडीच्या लोकांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मतपत्रिके संदर्भामध्ये ज्या काही चुका दाखवल्यात, त्या चुका आपल्याच वृत्तपत्राच्या काही माध्यमांनी त्या घरी जाऊन ते किती खरे आरोप आहेत हे सिद्ध केल्यानंतर ज्या पद्धतीने मतांची चोरी करून हे केंद्र सरकार आणि हे राज्य सरकार आलेले, या केंद्र सरकारनं राज्य सरकारला या संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एका मताचा अधिकार दिला होता, टाटा बिर्लाला सुद्धा 1 मताचा अधिकार आणि आपल्याला सुद्धा 1 मताचा अधिकार, पण मतपत्रिकेमधले घोळ, मतयादीतले घोळ जे पाहिले तर मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्याचे 2 जागी नाव, 2 एपिक नंबर असे नाशिकमध्ये अख्ख्या भारतभर ही चोरी करून झालेली सरकार आहे। म्हणून आज स्वातंत्र्य आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।